नमस्कार. शब्दछंद क्रिएशन्सच्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मी सारंग चिंचणीकर, मी आसावरी बर्वे आपले सहर्ष स्वागत करतोय. शब्दछंद क्रिएशन्सच्या या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत महफिले गझल, गझल आणि गीतांचा एक नवीन आविष्कार. यामधील प्रमुख कलाकार आहेत श्री श्रीकांत लिमये. श्रीकांत लिमये हे स्वतः बी मेकॅनिकल असून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर मॅनेजमेंट या पोझिशनला आहेत आणि आपला व्यवसाय आणि नोकरी सांभाळून अनेक वर्ष हार्मोनियम वादन आणि विशेष करून हिंदी गझल गायन ही त्यांची पॅशन अशी ठरलेली आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये गिटारीच्या साथीला आहेत श्री सतीशचंद्र चाटी. सतीशचंद्र चाटी हे आपले एक सिनियर मोस्ट आर्टिस्ट आहेत. ते गिटार तर वाजवतातच, त्यांची खासियत म्हणजे ते सिंथेसायझर पण उत्तम वाजवतात आणि त्यांना तालाची पण उत्तम जाण आहे. ह्या कार्यक्रमामध्ये तबल्याला साथ करणार आहेत श्रीयुत सारंग चिंचणीकर. हे इंजिनियर असून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंटला आहे आणि उत्कृष्ट तबलेवादक आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये निवेदनाची धुरा सांभाळली सौ आसावरी बर्वे यांनी. त्या गृहिणी आहेत. MA संगीत असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या एका ठिकाणी त्या शास्त्रीय संगीताचे धडे पण घेतात. आमच्या कार्यक्रमामध्ये त्या गातात पण आणि निवेदनाची धुरा पण त्या उत्कृष्ट सांभाळतात. शब्दछंद क्रिएशन्सच्या पहिल्या कार्यक्रमाला जो चैत्री पाडव्यानिमित्त आम्ही सादर केला होता त्याला तुम्ही अतिशय भरभरून उदंड प्रतिसाद दिलात. यापुढेही अशाच उदंड अप्रतिम प्रतिसादाची आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया, ज्याचं नाव आहे महफिले गझल. 1981 साली आलेल्या प्रेमगीत ह्या एका सामान्य चित्रपटातील इंदीवरनी लिहिलेले हे सामान्य गीत. जगजितजींच्या महफिलीत या गाण्याला एक विशेष स्थान होते. एकतर याचे शब्द साधे, सोपे, अर्थपूर्ण आणि चालही हृद्य, पण नाकासमोर चालणारी सरळ. श्रोतृवर्गाला गाणे पूर्ण पाठ असायचे. पापाजी पहिली ओळ झाल्यानंतर पुढे श्रोत्यांना इशारा करायचे आणि संपूर्ण ऑडिटोरियम व्यवस्थित ताला सुरात संपूर्ण गाणे म्हणायचे. साजिंदे सांभाळून घ्यायचेच, पण संपूर्ण प्रेक्षागृह स्टेजवरच्या वादक गायकाशी एकरूप झाल्याची अद्भुत अनुभूती यायची. या गाण्यात पापाजीच्या काही खास जागा होत्या. आकाश का सोनापण म्हणताना ते रीतेपण, भकासता अंगावर येण्या इतपत त्याची खोली त्यांच्या गळ्यातून गडद व्हायची. तर पायल छनकाती म्हणताना पाठीमागच्या साजिंद्यांकडून घुंगरांची छमछम अशी काही घुमायची की स्टेजवर एखादी पडदा नशीन प्रियतमा ठुमकत असल्याचा भास व्हायचा. ही रचना सिनेमात भावली नसेल इतकी प्रेक्षागृहात मनात पोहोचायची. इंदीवरचे शब्द होतेच, पण खरी जादू होती जगजितजींच्या सादरीकरणाची. अतिशय साध्या शब्दात इंदीवरने हजारो तरुणांच्या मनातील प्रश्नचिन्ह साकार केला आहे. अनेकांना पदोपदी प्रत्ययाला येणाऱ्या जीवनानुभवांचा हा कलाविष्कार. ही आपलीच कहाणी आहे, आपल्याच प्रेमाची कैफियत आहे, ह्याचा प्रत्येक श्रोत्याला होणारा हा साक्षात्कार. हे एक चिरतरुण गीत आहे. ऐकणारे बदलतील, गुणगुणणारे प्रौढ होतील, पण मनात हजारो ख्वाहिशी घेऊन वावरणाऱ्या पापभिरू सर्वसामान्य माणसाच्या मनातला हा प्रेमाचा अंकुर पिढ्यानपिढ्या हिरवागारच असेल. ऐकूयात होठों से छू लो तो.
पातळीवर येतं तेव्हा त्या दोनही जीवांना सतावणारा प्रश्न एकच, काय मिळवलं आणि काय गमावलं. परिस्थितीने हतबल झालेला मजनू आपली व्यथा मांडताना सुद्धा आधी त्याच्या प्रेयसीच्या मनाचा, तिच्या भावनांचाच विचार करतो. शेवटी एक जाब विचारतो, क्यों समजती हो मुझे भूल नहीं पाओगी. एक मराठी शायर तर म्हणतो की नव्हता असा केविलवाणा इश्क केव्हा आमचा, नव्हता असा केविलवाणा इश्क केव्हा आमचा, होता पुरे प्रणयात सारा नुसता इशारा आमचा. प्रेमामध्ये वेळ प्रसंगी तो अश्रूही ढाळतो तेव्हा तो म्हणतो, दोस्त हो या अप्सरांनी नाही आम्हा रडविले, दोस्त हो या अप्सरांनी नाही आम्हा रडवले, रडविले जे काय आमच्या संयमाने रडविले. इश्काची अशीच एक निरागस बाजू पुढील गीतात ऐकूयात. शब्द आहेत जावेद अख्तर यांचे आणि जगजीत सिंग यांनी मूळ गायन गायलेले आहे. प्यार मुझसे जो किया तुमने. प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगे, प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगे, मेरे हाथ की आंखें में बिखर जाओगे, प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगे. कल जिस पे मैं शर्मिंदा हूँ, मैं जो शर्मिंदा हुआ हूँ, तो शर्माओगे, प्यार मुझसे किया तुमने तो क्या पाओगे. क्यों समझती हो मुझे भूल नहीं पाओगी, प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी, मेरे हाथ की आंखें बिखर जाओगे, प्यार मुझसे किया तुमने तो क्या पाओगे. जगजीतजींच्या अनेक गझलांपैकी नितांत सुंदर रचना म्हणून इब्ने इन्शा यांच्या या कलाकृतीचा उल्लेख करायला हवाय. अल्बम आणि मैफिल दोन्हींमध्ये जगजीतजी आवर्जून या गझलेचा समावेश करीत असत. आपल्या प्रियेचे वर्णन करताना रचनाकार सांगतो की काल पूर्ण चंद्राची रात्र होती. चंद्र विलक्षण सुंदर दिसत होता, पण संपूर्ण रात्रभर मैफिलीत मात्र तुझ्या सौंदर्याची चर्चा चालू होती.
मोकळ्या आकाशात दिसणारा तो रुपेरी गोल काहींच्या मते चंद्रमा तर काहींच्या मते तुझा चेहरा होता. मीही तेथे होतो. त्यामुळे अनेकांनी थेट मलाच त्याविषयी प्रश्न केला, पण मी नेमकं उत्तर देणं टाळलं. थोडंसं स्मितहास्य आणि मौन यांच्या जोरावर मी वेळ निभावून नेली. तुझा चेहरा पडद्यापलीकडे झाकलेला होता हेच उत्तम. पंचायत अशी झालीये की आता शहरात फारशी कोणाला भेटायची सोय राहिलेली नाही. भेटणारा प्रत्येक माणूस तुझ्या सौंदर्याने वेडापिसा झालेला. त्यामुळे तो तुझीच चौकशी करणार, तुझेच नाव घेणार. परिणामतः मी मैफिलींना जाणेच बंद केले आहे. ही जी धडधड आणि आवाज ऐकू येतोय ही खरे तर माझ्या विरहाची हृदयाची आर्त आहे. पण सर्वांच्या मते ही एक चांगली गझल आहे. काय बोलू आता यावर? एवढीच विनंती आहे की तू तरी समजून घे. हा तुझाच प्रियकर आहे, तुझ्याच सौंदर्याचा शायर आहे, तुझाच इंशा आहे. प्रियतमेचे सौंदर्य, त्याची इज्जत, त्याची काळजी, तिचे मन जपणे, लोकांची चर्चा टाळणे या साऱ्या छटांमधून सुंदरता, मर्यादा, उत्कट प्रेम आणि अस्वस्थता या साऱ्यांचे प्रतिबिंब म्हणजे कल चौधरी की रात आहे. आणि जगजीजींच्या सुरावटीने एका चांदला अक्षरशः 4 चांद लागले आहेत. ऐकूया कल चौधरी की रात. चर्चा
साधारणपणे गझल या काव्य प्रकाराचे एक व्याकरण आहे. गझलमध्ये शेर असतात, त्यात 2च ओळी असतात. त्यांना मिसराह असे म्हणतात. पैकी पहिल्या ओळीला मिसराए उल्ला तर दुसऱ्या ओळीला मिसराए सानी असं म्हणतात. गझल या काव्य प्रकारात कमीत कमी 5 व त्यापेक्षा अधिक शेर असणे गरजेचे आहे. मुख्यत्वे गीत व गझल यात हाच फरक आहे की साधारणपणे गीतामध्ये 3 ओळी एका कडव्यात अशी बंधने असतात, तर गझल या प्रकारात एका शेरमध्ये 2च ओळी असतात. गझलमध्ये शेर हे स्वतंत्र विषयाचे असू शकतात. म्हणजे गझलमध्ये शेर हे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित सुद्धा असू शकतात. त्याला काही नियम नाही. पण साधारणपणे गझलचा मीटर अथवा वजन हे एकसारखे असावे लागते. गझलच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये गझलमधून पार्शियन शब्द बहुतांशी कमी होऊन त्याची जागा उर्दू शब्दांनी घेतली. आता अशीच एक उत्तम रिदम आणि किंवा वजन असलेली गझल आपण ऐकूया. दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है. सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है. सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. इस शहर में शख्स परेशान सा क्यों है. सीने में दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे. दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे. पत्थर की तरह बेहिस्सों में जान सा क्यों है. पत्थर की तरह बेहिस्सों में जान सा क्यों है. सीने क्या कोई नई बात नजर आती है हमें. क्या कोई नई बात नजर आती है हमें. देख के हैरान सा देख के हैरान सा क्यों है. इस शहर सामान्यतः गझल ही 7 टप्प्यांमध्ये विस्तारित झालेली आढळते. त्याचा पहिला टप्पा हा गझल या प्रकाराची सुरुवात हा होतो. गझलची सुरुवात ते अमीर खुसरो हा यातला पहिला टप्पा. या कालखंडात गझल पार्शियन भाषेत लिहिली जात असे. साधारणपणे त्याचा विषय प्रेम व प्रेमाशी संबंधित मानवी सुखदुःख असा होता. अमीर खुसरो हे उत्तम कवी, संगीतकार व खयाल गायकीचे जाणकार होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अंदाजे 540 गझलांची निर्मिती केली आहे. गझलच्या 2ऱ्या टप्प्यात गझल ही पार्शियन भाषेतून उर्दू भाषेत लिहिली जाऊ लागली. तरी पण भाषिक प्रभाव हा पार्शियन भाषा व त्यातील शब्दप्रयोग यांचाच होता.
ज्यांचा गझलचा उर्दू भाषेत सर्वात प्रथम काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असे मोहम्मद कुली कुतुब शहा त्यांच्याच शेरमध्ये म्हणतात, पिया बाज प्याला पिया जायना, पिया बाज प्याला पिया जायना, पिया बाज यक्तिल जिया जायना. ऐकूया अशीच एक सुंदर गझल, जिंदगी जब भी तेरी बज़्म में. जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें, जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें, ये ज़मीं चाँद से बहकर नज़र आती है हमें, ये ज़मीं चाँद से बहकर नज़र आती है हमें, जिंदगी जब भी तेरी मानवी मनाचा एक स्वभाव गुण म्हणजे तुलना.
वस्तूंची माणसाची तुलना करताना त्यांच्या वैशिष्ट्यांसह तुलना होते. दोन प्रेमी युगुलांच्या नात्यामधील तुलना तर केवळ अप्रतिम. आपल्या प्रेयसीचे सौंदर्य व्यक्त करताना चक्क एक कवी म्हणतो, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा. आता जिथे साक्षात नियंत्यानेच बनवलेली त्याची प्रेयसी नंतर जरी खफा झाली तरी हे आपले मजनू स्वतःच्या मनाची समजूत काढतात. आज फिर दिल को हमने समझाया. तसेही प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमीर खुसरो म्हणतात, हमारे और उनके प्यार में बस फर्क है इतना, हमारे और उनके प्यार में बस फर्क है इतना, इधर तो जल्द जल्द है उधर आहिस्ता आहिस्ता. अशीच इश्काच्या दरबारात कैफियत मांडणारी एक गझल आता ऐकूयात. जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि जगजीत सिंग यांनी गायलेली तुमको देखा तो ये खयाल आया.
आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये लाभलेल्या कलाकारांची ओळख मी आता आपल्याला करून देणार आहे. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख गायक आणि हार्मोनियम वादक श्रीयुत श्रीकांत लिमये, त्यांना तबल्यावर साथ करतायत श्रीयुत सारंग चिंचणीकर आणि गिटारवर साथ करतायत श्रीयुत सतीश चाटी आणि मी सौ आसावरी बर्वे. प्रेम म्हटलं की तिथे सौंदर्याभिमुखता आली आणि साहजिकच येणारी उपमा अथवा सुयोग्य तुलना पण आलीच. गझल मुळातच प्यार, मोहब्बत, इश्क यांची भाषा आहे. आशिक, माशूक त्यांचं प्रेम व प्रेमाच्या अनेक छटांचं वर्णन व्यक्त करण्याची एक अभिव्यक्ती म्हणजे गझल. प्रेमात बुडालेली दोन मने प्रत्येक चराचरात आपलं प्रेम शोधण्याच्या प्रयत्नात असतात. जे समोर चांगलं दिसतं त्याला एक आभासी छटा प्रियकराची दिली जाते. त्याचबरोबर एखादा मजनू प्रेमात धुंद होऊन सर्वस्व तिला अर्पण करतो. मग जिथे मन जाईल तिथे त्याचं प्रेमच नजरेला येतं. अगदी चंद्राच्या प्रतिभेला सुद्धा तो आपलं प्रेम समजायला कमी करत नाही. ऐकूयात अशीच एक गझल रंजिशी जमीन. फिर से मुझे छोड़ के जाने के लिए फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिश सही.
उर्दू काव्यप्रकार. अरब देशात जे समूह छोट्या छोट्या राहुट्यांमध्ये राहायचे त्या अरबांकडून 2-2 ओळींच्या छोट्या गझल होत असत. कालांतराने त्या 4 ओळींच्या झाल्या, ज्याला रुबाया असे म्हणतात. अनेक गीतांमध्ये देखील गझल आपल्या समोर आलेले आहेत. अगदी ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया या बेगम अख्तरने गायलेल्या गझल पासून जगजीत सिंग, मन्ना दा, बेगम परवीन सुलताना, फरीदा खानूम, गुलाम अली, आशा भोसले, मेहंदी हसन, हरिहरन इत्यादी अनेक ज्ञात अज्ञात गायकांनी गझल आपापल्या ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. आजच्या या कार्यक्रमात एक नवीन गझल गीत पद्धत आम्ही सादर करणार आहोत. ती म्हणजे जुन्या सुमधुर निवडक गीत आणि गझल मेडलीच्या रूपात आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. एकामागून एक हे गीत गझल आम्ही नॉनस्टॉप सादर करू, ज्यात तबल्याचा ठेका सुद्धा साधारणपणे सलग सारखाच वाजेल. आवडल्यास नक्की दाद द्या.